नमस्कार. धर्म हा विषयच तसा खूप नाजूक असतो, बरोबर ना? पण जेव्हा या धार्मिक भावनांना धक्का लागतो, तेव्हा आपला कायदा काय करतो? आज आपण कायद्याच्या याच भागाला उलगडून पाहणार आहोत, जो धर्म आणि त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांबद्दल बोलतो. चला तर थेट मुद्द्यालाच हात घालूया. आपण जे काही बोलणार आहोत ते याच कायदेशीर प्रकरणावर आधारलेलं आहे. याचं नाव आहे धर्माशी संबंधित गुन्हे. हे शब्द थोडे जड वाटू शकतात, पण काळजी नसावी. आपण एकत्र मिळून यातल्या प्रत्येक कलमाचा सोपा अर्थ समजून घेऊया. हे समजायला सोपं जावं म्हणून आपण याला काही भागांमध्ये पाहणार आहोत. सुरुवात करूया पवित्र स्थळांच्या संरक्षणाने. मग बघू धार्मिक भावना जपण्याचा कायदा काय म्हणतो. त्यानंतर धार्मिक सभांना मिळणारं संरक्षण आणि या सगळ्याला जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे हेतू. आणि हो, शेवटी शिक्षा काय आहेत यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. यात आपण अशा कायद्यांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या पवित्र मानल्या जाणाऱ्या जागांना म्हणजे पूजास्थळांना आणि दफनभूमींना संरक्षण देतात. सगळ्यात आधी येतं ते कलम 298. हे पूजास्थळं आणि पवित्र वस्तूंच्या संरक्षणाबद्दल बोलतं आणि त्याची भाषा अगदी स्पष्ट आहे. आता हे जे कायदेशीर शब्द आहेत ना, ते जरा सोपे करून बघूया. यात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कृती, म्हणजे नेमकं काय केलं गेलं. दुसरं म्हणजे हेतू, ते का केलं गेलं. आणि तिसरं म्हणजे परिणाम, म्हणजेच त्याची शिक्षा काय. आणि लक्षात ठेवा, यातला हेतू हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आता हा कायदा फक्त देवळांपुरता किंवा प्रार्थनास्थळांपुरता नाहीये. तो दफनभूमी आणि अंत्यविधीच्या जागांनाही तितकंच संरक्षण देतो. आणि हे आपल्याला कलम 301 मध्ये स्पष्ट दिसतं. इथे सुद्धा बघा, तीच चौकट आहे. कृती, हेतू आणि परिणाम. इथेही कृतीमागे भावना दुखवण्याचा किंवा अपमान करण्याचा हेतू असणं गरजेचं आहे. ओके, तर आत्तापर्यंत आपण जागांबद्दल बोललो. आता वळूया पुढच्या मुद्द्याकडे, जो आहे धार्मिक भावनांच्या संरक्षणाबद्दल. म्हणजे शब्दांनी किंवा कृतींनी होणाऱ्या अपमानावर कायदा काय म्हणतो ते पाहू. आता जे कलम आपण पाहणार आहोत ना, त्याची भाषाच खूप कडक आहे. इथे जाणीवपूर्वक आणि दुर्भावनेने हे शब्द वापरले आहेत. याचा सरळ अर्थ होतो की हा गुन्हा चुकून घडलेला नाही, तर तो मुद्दाम वाईट हेतूने केलेला आहे. आणि म्हणूनच तो जास्त गंभीर ठरतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कलम 299 तेव्हा लागतं जेव्हा एखादी व्यक्ती केवळ जाणून बुजूनच नाही, तर वाईट हेतूने म्हणजे दुर्भावनेने एखाद्या संपूर्ण समूहाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करते. पण थांबा, धार्मिक भावनांबद्दल आणखी एक कलम आहे, कलम 302. मग साहजिकच प्रश्न येतो की कलम 299 आणि ह्यात नेमका फरक काय आहे. आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. हा तक्ता बघा, इथे सगळं स्पष्ट होईल. कलम 299 साठी जाणीवपूर्वक आणि दुर्भावनेने केलेला गुन्हा लागतो आणि तो एका संपूर्ण समूहाच्या विरोधात असतो. याउलट कलम 302 हे एका व्यक्तीच्या विरोधातही असू शकतं आणि त्यासाठी केवळ जाणीवपूर्वक केलेला गुन्हा पुरेसा असतो. आणि याच फरकामुळे त्यांच्या शिक्षांमध्येही इतका मोठा फरक आहे. चला आता तिसऱ्या विषयाकडे जाऊया, धार्मिक सभांचं संरक्षण. इथे कायदा सामूहिक उपासनेच्या अधिकाराचं रक्षण कसा करतो हे पाहूया. कलम 300 हे अगदी सरळ आणि सोपं आहे. जे लोक शांततेत कायदेशीररित्या धार्मिक कार्यासाठी एकत्र जमले आहेत त्यांना हे कलम संरक्षण देतं. याला आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी, एक कायदेशीर सभा सुरू आहे. दुसरी पायरी, कोणीतरी मुद्दाम त्यात अडथळा आणतो. आणि तिसरी पायरी, कायद्यानुसार त्याला शिक्षा होते. अगदी सरळ. इतका वेळ आपण वेगवेगळी कलमं पाहिली, पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. एक समान धागा आहे जो या सगळ्याला एकत्र बांधतो, आणि तो म्हणजे हेतू. चला तो धागा जरा उलगडून पाहूया. आपण पाहिलेल्या जवळजवळ प्रत्येक कलमात हा शब्द किंवा याच्याशी मिळता जुळता शब्द परत परत येतो, हेतू. जसं की कलम 299 मध्ये जाणीवपूर्वक आणि दुर्भावनेने असा उल्लेख आहे, हा सगळ्यात गंभीर हेतू मानला जातो. तर काही ठिकाणी स्वेच्छेने किंवा स्वखुशीने अडथळा आणणं गुन्हा ठरतं, म्हणजे ती कृती चुकून झालेली नाहीये. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, या कायद्यांमध्ये फक्त कृती नाही तर त्यामागचा विचार, त्यामागचा हेतू पाहायला जातो आणि तो हेतूच गुन्ह्याची तीव्रता ठरवतो. आता शेवटच्या टप्प्यात आपण या गुन्ह्यांच्या शिक्षांची तुलना करूया.
यातून कायद्याच्या दृष्टीने कोणता गुन्हा किती गंभीर आहे हे लगेच लक्षात येईल. हा आलेख बघा, सगळं चित्र स्पष्ट होतंय. ज्या गुन्ह्यात जाणीवपूर्वक आणि दुर्भावनेने हा हेतू सिद्ध करावा लागतो, म्हणजे कलम 299, त्याला सर्वात जास्त 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. यावरून हेच दिसतं की कायदा हेतूच्या तीव्रतेनुसार गुन्ह्याची तीव्रता ठरवतो. तर या सगळ्या चर्चेचं सार काय? सार हाच आहे की या कायद्यांमध्ये फक्त काय केलं गेलं याला महत्त्व नाही, तर ते कोणत्या हेतूने केलं गेलं यावर गुन्ह्याचं स्वरूप आणि त्याची शिक्षा अवलंबून असते. आणि जाता जाता एक विचार, आपल्यासारख्या देशात जिथे इतकी विविधता आहे, अनेक धर्म एकत्र नांदतात, तिथे कायदा प्रत्येकाच्या श्रद्धेचं संरक्षण करणं आणि समाजात शांतता टिकवून ठेवणं, या 2 गोष्टींमध्ये नेमका समतोल कसा साधतो? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.